चालेल का? आम्ही सुद्धा तुम्हाला लिखित देतो. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या ज्या लोकांवरती ज्या कुटुंबावरती अन्याय झालाय त्याचा परिपूर्ण स्वरूपाचा न्याय त्यांना मिळावा ही माझी अपेक्षा आहे. हे सामाजिक कार्यकर्ता या नात्याने माझी तळमळ आहे आणि म्हणून मी कळकळीने बोलतो तुमच्याबरोबर. कारण जसं तुमच्या मनाने केलं होतं तसं आम्ही सुद्धा तुम्हाला 4 वेळ लिखित द्यावा लगेच की उद्या जर आम्हाला या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्याकडून न्याय मिळण्याच्या अपेक्षा जर दुसरं वाटली आणि परत गोट ओलावण्याचा प्रयत्न चालू झालाय, परत मागचे दिवस पुढे तेच करायचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन आटोक्यात करतोय ते तीव्र करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे कुठच्या त्यांनी निवास तहसीलदार रावसाहेबांना येऊ द्या, आमचं सगळं तयार आहे असं त्यांनी म्हटलेले आहे. ते जर येत असतील आणि समाधानकारक आम्हाला पत्र व्यवहार होत असेल पुढच्या काळामध्ये जर ते होत असेल आम्ही नक्कीच सहकार्याच्या भावनेतून आम्ही पण तयार आहोत. आपण काय म्हणते साहेब? बरोबर आहे साहेबांचं रायटिंग मध्ये आपल्याला कन्सिडर करावं. कन्सिडर केलं त्या आणि सोमवारी तुम्ही जसं म्हटला तेव्हा संयुक्त मिटिंग लावू आणि त्या मिटिंग मध्ये सर्वांचे प्रश्न आपण घेऊ आणि त्याला मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्यावेळेस तुमच्या म्हणण्याला आमचे कोणत्या प्रकारची हरकत नाही. हे सर्व जे काय काढले असं आम्हाला संयुक्त पत्र द्या आणि कोणत्या तारखेला किती वाजून किती मिनिटांनी कोणत्या विषयाला संदर्भाने विषय ते सांगणं पत्र आणि त्या मिटिंगला मागे याच्या मागे आम्ही काही पत्र व्यवहार केलाय ते सगळं घेऊन काढायची काय माहिती हो मॅडमजी काय माहिती की तुमच्या समोर पुराव्याने तुम्हाला पटलं पाहिजे ना आम्ही किती खरं बोलतोय, आमची लोक किती खरं बोलताय हे पण कळलं पाहिजे ना. म्हणून त्यावेळेला आम्हाला पण तुम्ही सोमवारी ठेवा, मंगळवार ठेवा, बुधवार ठेवा आज नाही तर सगळ्याची सोमवारी मंगळवारी बसते बसू सगळेजण फक्त त्या दिवशी सर्वांनी त्या मीटिंग मध्ये सहभागी व्हा. आणि झालेल्या ज्या ज्या विभागाच्या चुका आहेत जसं एखादी गोष्ट म्हणतो ना जिथे हरवले तिथे सुद्धा त्यामध्ये ज्या ज्या कार्यालयाच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या असतील किंवा अन्यायाच्या कागदपत्री झाली असतील त्यांनी ते सुधारून घ्यायची जबाबदारी त्यांनी योग्याने सुधारून द्यावी. त्यांच्या कोर्ट कचेरी न्यायालयाचा इकडे जा हे म्हणण्याची पाळी येऊ नये त्यांनी म्हणून जबाबदारी ढकलू नये. परत आमच्यावर आंदोलन करण्याची पाळी येऊ नये अशी विनंती आमची. 4 वाजता विषय असा आहे शासित मार्फतीमध्ये भरपूर मंजूर झालं 7 वर्षाचं स्वतःचं जमीन झालं स्वतःची आणि त्यांना कोणी वाद असणार ते घर त्यांना बांधून नाही त्यांना बोलूच तुमच्या समोर कारण ते काय म्हणतात आधी सगळीकडे पाठपुरावा केला कोणी सहकार्य केला नाही पुरावा काय पाहिजे आपल्या कार्यालयाची पाहिजे प्राप्त कार्यालयाची पाहिजे सगळ्यांकडे पाहिजे त्या वृद्ध व्यक्तीला कोणी सहकार्य केलं नाही आणि ते पाहून आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. या लोकशाही राज्यामध्ये काय प्रकार आहे स्वतःची जागा लवकर असं होत नाही. तुम्ही आदेश देऊ शकता बस ॲज अ हाय अथॉरिटी आम्ही असणारच ही जबाबदारी पर्टिक्युलर डिपार्टमेंट असल्याशिवाय हाय अथॉरिटी करणार काय ही जबाबदारी त्यांना बोलून घ्या ना. फाईल लागलं आम्ही मीटिंग लावताना बघा आंदोलन सोडताना आता सोडतो आम्ही स्थगित करतो पण सोडताना परत व्हिडिओ नाही कोणी आलेले भोसले साहेब नाही सबरेटर नाही असं नको व्हायला. त्या सगळ्याची मीटिंग कन्फर्म सगळे पाहिजे तर साहेबांचे त्याच्या संबंधित अशी पत्र इंटिमेशन आज आम्हाला त्यांची पत्र द्या तुमचं आम्हाला सगळे ऑफिसर किती तारखेला हजर पाहिजे ठरवलेली आम्हाला क्लिअर कट द्या म्हणजे आम्हाला काय होईल तर त्या दिवशी सर्वांना कारण काम धंदे सोडून आम्ही सगळे परत येणार आहे. हे तर पत्र आम्ही रेश्वर सर आम्ही पत्र घेणार आहोत ते पत्र घेत असताना मॅडमजी ज्या म्हणल्या तेव्हा सगळ्यांना एकत्र बोलून आपण एक मिटिंग लावू साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या मिटिंगमध्ये काय असे ते प्रश्न समजून घेऊ आणि नक्की सर्वांना देऊ असे बोललेत ना. आता आम्हाला पण जरा बरं वाटलं ना
त्याच्यासाठी तुम्ही आता ती जी मिटिंगचं मागताय ना, तर त्या मिटिंगच्या अनुषंगाने 2-3 दिवस जाणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर ती परफेक्ट वार आणि तारीख टायमिंग वेळ आणि ती वेळ सकाळची ठेवायला अशी आमची विनंती आहे. कारण लांबून लोक येणार आहेत, ते संध्याकाळी मिटिंग जर ठेवली तर येऊ शकत नाही. किमान सकाळचा 11चा टायमिंग ठेवावं, सकाळी 11 वाजता मिटिंग आणि पूर्ण वेळ आम्हाला मिटिंगला वेळ मिळाला त्या अधिकच मिटिंग असेल. ज्या ज्या विभागाच्या आहेत समजा कॉर्पोरेट व्हिडिओ असावे, समजा बाबा सब रजिस्ट्रीचे काही विषय ते असावे, गुन्हे अभिलेखचे काही विषय ते असावे, पोलीस स्टेशनचे काय असतात ते असावे. म्हणजे सगळे विभागाचे अधिकारी असे म्हणजे जनता प्रश्न विचारेल आणि त्यावरती प्रश्नांची सवाल जबाब होईल व्यवस्थित. म्हणजे जे काय जे विषय असतील ना त्या संदर्भात त्यावरती आम्हाला सविस्तर त्या सर्वांना आपण फोन करा, त्यांना बोलून घ्या. ती येत असतील तर आम्हाला सुद्धा काही थंडी गाठ लेकरवाला घरदार सुद्धा बसायची हवस नाही रात्री इतकी थंडी होती का असं झालं की पेरलंच होती काय अशा आवड झाली. आणि म्हणून सगळे येऊन गेले, आपले डिपार्टमेंट राहिले. आनंद वाटला नाही संपूर्ण स्वागत झालं हा विषय मार्गी लवकर लागला इतर डिपार्टमेंट असेल फक्त पोलीस स्टेशनला बोलवते आता सध्या. हे काय म्हणले आम्हाला आले की आम्ही येतो पत्र घेऊन आमची पत्र देतो म्हटले म्हणून काय नाही शेवट सांगतात हे पत्र द्या आणि आता तुम्ही जे नवीन पत्र देणार आहात मीटिंगचं त्या अनुषंगाने आम्ही कोणी तो बसल्याबद्दल तुम्हाला लगेच पत्र देतो. मीटिंग लावण्यासाठी आहे आणि तुम्ही 10 वेळा म्हटलं की तालुका प्रमुख आम्ही म्हणून आम्ही घेतोय तालुका प्रमुख म्हणून तहसीलदार साहेबांनी स्वतः म्हटलंय की सोमवारी 8 वाजता मीटिंग ठेवायची. ते काय म्हणतात की त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी अनुसार खालच्या संबंधित विभागाशी चर्चा करून त्यांना पत्र व्यवहार करून ते सोमवारी मिटिंगला तिथं बोलवतील सगळ्यांना. त्यांची जबाबदारी. आपण यांच्या सगळ्या शब्दांना मान देऊ. सोमवारी जर का आपल्याला रिस्पॉन्स नाही दिला तर आपण याच्यापेक्षाही मोठं जोरात आंदोलन करू. सगळ्यांनी ऐका मोठा तहसील तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय शिरूर यांचं आजचं हे पत्र आहे. यांनी संबंधित विभागांना उपाध्यक्ष भूमी अभिलेख शिरूर, दुय्यम निबंधक शिरूर, गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरूर, पोलीस निरीक्षक शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांना विषय सोमवार दिनांक 15/12/2025 पासून किंवा रोजी माननीय तहसीलदार साहेब शिरूर यांचे कार्यालयासमोर मागासवर्गीय दलित शोषित पीडित बहुजन समाज यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधातील लोकशाही व शांततेच्या मार्गाने जे बेमुदत महाधरणे आंदोलन आरंभ करीत असल्याबाबतचं पत्र दिलं होतं आपण. त्याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. राजेंद्र लक्ष्मण आलाड राहणार तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्याकडील 12/12/2025 निवेदन. तर त्या निवेदना अनुसरून त्यांनी काय लिहिले खाली, उपरोक्त संदर्भी विषयांमुळे आपणास कळवण्यात येते की आपण दिनांक 15/12/2025 पासून तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये धरणे आंदोलन केले आहे. सदर आंदोलनाच्या अनुषंगाने आपल्या अर्जावर चर्चा करण्यासाठी सोमवार दिनांक 22/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता माननीय तहसीलदार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी आपण सदर दिनांकित वेळी उपस्थित राहावे असं त्यांनी कळवलेले आपल्याला. तर याच्यात आता त्याच्यात तूर्त स्थगित करावे वगैरे असं काय त्यांनी म्हटलं नाही. तुम्ही याच्यात हे आंदोलन जे आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जे आंदोलन केली त्या आंदोलनाच्या अनुषंगाने संबंधित विभाग जेव्हा आम्हाला आंदोलन स्थगित करण्यासंदर्भात किंवा थांबवण्यासंदर्भात पत्रावर केला जातो त्या संदर्भात खाली एक अशी ओळ टाकतं किंवा आपण आरंभ केलेले हे आंदोलन आम्ही या आंदोलनाचा अनुसरून हे लिखित स्वरूपात आपणास हे पत्र देत आहोत. तर त्या अनुसरून आपण पुकारलेलं आरंभ केलेलं आंदोलन हे स्थगित करावं अशी विनंती करण्यात आहे. तर त्याच्या अनुसरून तुमच्या पत्राला संदर्भात टाकूनच आम्ही पत्र देणार तुम्हाला किंवा तुमच्या विनंतीला मान देऊन या संदर्भीय पत्रास अनुसरून
व आम्ही आंदोलन तुर्त स्थगित करीत असून पुढच्या कालखंडामध्ये जर आम्हाला जर काही तफावत आलेली फसवणूक तोडवती जर वाटली तर आम्ही याच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला पत्र देऊ. ते घ्या तुम्ही स्वीकारा आणि आंदोलन थांबवा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आता सांग तोंड लिहू घालत सांगितलं समोर रेकॉर्डिंग मध्ये आहे की तुम्ही स्थगित हा करा. हा तुर्त सध्या स्थगित करा. तुमचं म्हणणे तर आमची अजून एक विनंती मान्य करा. मॅडम मला सर्वांनी ऐका. नोट लिहून द्या. ऐका ना 2 मिनिटं. नोट लिहून दे. खाली नोट लिहून द्या. तर त्याच्यामध्ये हे सर्व कार्यालयाचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्यासंदर्भात ही तहसील कार्यालय जबाबदारी राहील उपस्थित करण्यात आलं. कारण त्या दिवशी या लोकांनी असं नको म्हणा आम्हाला मीटिंग होती पत्र गेलो, कारण त्यांना विचारून हे पत्र तयार केले का बाबा सोमवारी मीटिंगला तुम्हाला यावं लागेल. सरजी पेशवर सर त्यांना चर्चा केली का ते येणार आहेत का सगळे सदस्य साहेब आले पत्र द्यायला की आपण त्यांना स्पेशल नाही सर्वांना सामायिक आहे. तर त्या लोकांशी चर्चा करून तुम्ही पत्र तयार केलंय ना, म्हणजे असं नको व्हायला फक्त तहसीलदार साहेब आहेत आणि बाकी सगळे कोणी हे बाकीचे येत नाहीत आणि येणार नाहीत असं नको व्हायला. त्या ज्याच्याशी निगडीत आहे तुम्ही अधिकारी तिथं पाहिजे. जे पत्रामध्ये आपण उल्लेख केला त्याच्या कार्यालयाचं नाव टाकलीच ऑलरेडी त्यांना कल्पना आहे का याची? तर पण माहिती 22 तारखेला मीटिंग आहे. नाही हे पत्र देते ना आता आपण देणार आहे तुम्ही बरोबर आहे, पण असं होतंय पत्र देऊन सुद्धा कधी कधी गैरहजर राहतात असं म्हणतोय मी. सोमवारचा दिवस आहे, सगळे ऑफिसला असतात. बऱ्यापैकी सोमवारला कुठे हेडक्वार्टरला मीटिंग वगैरे नसते. त्यामुळे तर आता एकच विनंती करतो शेवटची आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण जे पत्र दिले दखल घेतली आणि आता आंदोलन स्थगित करतो. पण सोमवारच्या मीटिंगमध्ये ती जी आपली सर्वांच्या उपस्थितीमध्ये तक्रारदारांच्या दलित बांधवांच्या उपस्थितीमध्ये ती मीटिंग होणार आहे, संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची मीटिंग होणार आहे. ती सर्व मीटिंग इन कॅमेरा शूटिंगची व्यवस्था तहसील कार्यालयातून करण्यात यावी अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि ती व्यवस्था तहसील कार्यालयात करावी. कारण का तर तो एक रेकॉर्ड राहिलं पाहिजे कोण काय बोललं बाबा, काय घडलं आणि तर काय ठरलं ही विनंती मान्य करा. आणि त्या ठिकाणी 11 सोमवारच्या मीटिंगला इन कॅमेरा ती मीटिंग व्हावी अशी विनंती ती व्यवस्था तहसील कार्यालयात करावी अशी विनंती. ओके, मान्य आहे. धन्यवाद. देताना फोटो घ्या. हो या बाळासाहेब या. या सगळ्यांना या पुढे. बाळासाहेब आता पुढे या. बाळासाहेब पुढे साहेबांच्या घरी. आता एकच विनंती शेवटची. घोषणाचा दिवस पण आता नवीन तहसीलदार मॅडम आलेले आहेत तर त्यांची एक बाईट या 22 तारखेच्या मीटिंगच्या संदर्भात आपण सर्वांच्या विनंतीला मानून ती घ्यावी अशी त्यांनी बाईट द्यावी अशी विनंती करतो. या मॅडम काय सांगाल, आज आपण उपोषण हे स्थगित धरणे आंदोलन स्थगित करण्याची त्यांना विनंती केली, त्यांनी मान्य केली का आणि काय ठरलं? सोमवारपासून तहसीलदार कार्यालय जे आपले हेडक्वार्टर आहे या कार्यालयासमोर मागासवर्गीय दलित शोषित पीडित बहुजन यांच्यावरील अन्याय अत्याचार विरोधात लोकशाही व शांततेच्या मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन 4 विभागाशी निगडित आहे, 5 विभागाशी: तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, गट विकास अधिकार्यालय व पोलीस स्टेशन. तर त्या अनुषंगाने विविध मुद्दे व विविध अर्ज त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या आंदोलनाच्या अर्जामध्ये. तर ते सविस्तर चर्चा करण्याकामी तहसीलदार साहेबांच्या परवानगीने आपण सोमवार दिनांक 22/12/25 रोजी 11 वाजता तहसीलदार साहेबांच्या दालनात त्यांची एक बैठक आयोजित केली आहे, जेणेकरून त्यांचे जे तक्रारी आहेत किंवा त्यांचे जे मुद्दे आहेत त्यावर चर्चा होऊन त्याला निर्गत करण्यास आपल्याला एक प्रयत्न करता येईल किंवा ते करता येईल. तर त्या अनुषंगाने त्यांनी आमचं जे निवेदन होतं हे तुर्तास त्यांनी त्यांचे आंदोलन किंवा धरणे आंदोलन थांबवावे त्यांनी ते स्वीकार केलेला आहे व आत्ता त्यांनी तुर्तास ते थांबवले आहे. तर मी त्यांना आणि विनंती करते की तुम्ही थांबवा. धन्यवाद. शिरूर तालुक्याचे हेड
तहसील कार्यालयाच्या माध्यमातून रावसाहेब या ठिकाणी काही कारणास्तव येऊ शकले नाहीत आणि त्यांनी प्रतिनिधी म्हणून मग ते रेशेवड साहेब असतील, आपले मॅडम जे असतील RNT या ठिकाणी आंदोलनकर्त्याची त्यांनी समक्ष भेट घेतली. भेट घेऊन या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेच्या अनुषंगाने सर्व विषय आणि मागण्या त्यांनी समजून घेतलेल्या आहेत मॅडमजींनी आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या ज्या विभागाशी आपल्या तक्रारी संबंधित आहेत त्या तक्रारीला अनुसरून आपण माननीय तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनामध्ये ह्या विभागाचे जे संबंधित विभाग आहेत तहसील कार्यालयाच्या अंतर्गत जे विभाग येतात किंवा या विषयांच्या अनुषंगाने जे जे अधिकारी किंवा कार्यालय जबाबदार आहेत ते सर्व अधिकाऱ्यांसमवेत सर्व दलित बहुजन समाजाच्या तक्रारदारांची एक सामूहिक मीटिंग त्या ठिकाणी आयोजित करण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तसं त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे. कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी दिरंगाई आमच्याकडून होणार नाही अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि सर्वतोपरी सर्वांना ज्या ज्या चुका झाल्यात जे जे अन्याय अत्याचार झाले त्या संदर्भात या ठिकाणी मॅडमजींच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांच्या वतीने त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे की येणाऱ्या वतीच्या सोमवारी 22 तारखेला आपल्या तहसीलदार कार्यालयामध्ये एक मीटिंग आयोजित केली जाईल. त्याच्यामध्ये सर्व अधिकारी हे बोलवले जातील, सर्व तक्रारदारांच्या समवेत इन कॅमेरा ती मीटिंग होईल आणि ते मीटिंगमध्ये सर्व प्रश्न तक्रारी या निवारण करण्यासाठी ते तहसीलदार साहेबांच्या समोर ठेवल्या जातील, संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या जातील आणि त्या अनुषंगाने पुढील त्या तक्रारीला अनुसरून न्याय देण्याची जी भूमिका आहे ती तहसील कार्यालय असेल, भूमी अभिलेख असेल, पंचायत समिती किंवा सब रजिस्टर कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून त्या सर्व तक्रारींचं निरसन करण्यासंदर्भात माननीय तहसीलदार साहेब सर्व त्यांची यंत्रणा हे त्या ठिकाणी ती जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्या अनुषंगाने न्याय देण्यासाठी त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे आणि त्याचं तसं त्यांनी लिखित स्वरूपात आम्हाला कळवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी 15/12/2025 पासून या ठिकाणी मागासवर्गीय दीनदलित मातंग समाज व बहुजन समाजाची ज्या तक्रारी होत्या, ज्या अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना होत्या, मग त्या शेतीविषयक असतील, तहसील कार्यालयाच्या, भूमी अभिलेखच्या, सब रजिस्टरच्या किंवा अन्य विभागाच्या असतील, त्या सर्व विभागाच्या तक्रारी त्या ठिकाणी आम्ही सर्व त्या मीटिंगमध्ये मांडणार आहोत आणि त्या अनुषंगाने त्याचा न्याय मिळवून घेण्यासाठी पुढील काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. उद्या त्या मीटिंगच्या अनुषंगाने जर आमचा जर समजा विश्वासभंग झाला तर पुढच्या कालखंडामध्ये आम्ही त्यांना कळवल्याप्रमाणे त्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं या दलित बहुजन समाजाचं आंदोलन छेडण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये जर आम्हाला जर सकारात्मक निर्णय मिळाला तर आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करणार आहोत. एवढं बोलतो आणि सर्वांच्या वतीने मॅडमजींचं आणि त्यांच्यासह आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचं आंदोलन माननीय तहसीलदार कार्यालयाच्या लिखित पत्राचा अनुसरून या ठिकाणी तुर्तास स्थगित केलं असं या ठिकाणी जाहीर करतो. अल्लट साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अल्लट साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. सर्वांच्या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे. थोडं दोन गोड ते पत्र नेतो समाजाच्या अन्यायासाठी